आज आपण मराठीतले आणखीन 5 अक्षर समजून घेणार आहोत। त्यातलं पहिलं अक्षर आहे य। य यमुना नदीतला। यमुना, गंगा, तुम्हाला माहिती आहेत नद्या, मोठ्या नद्या आहेत भारतातल्या। तर हे यमुना नदीचे इथे चित्र काढले आहे। य यमुना नदीतला। य अजून कशामध्ये असतो? यज्ञामध्ये। पूर्वी ऋषीमुनी यज्ञ करायचे, तुम्हाला माहिती आहे, गोष्टींमध्ये तुम्ही ऐकलं असेल। तर यज्ञातला य, यमुनेतला य, किंवा य अजून कसं आपण यश मिळवतो, परीक्षेत यश मिळवतो, एखाद्या कामामध्ये यश मिळवतो, त्याच्यात पण य असतो। नंतरचं अक्षर आहे र। हा र तुम्ही रवी घरामध्ये पाहिली असेल, ताक करताना किंवा डाळ घुसळताना, वरण घुसळताना रवी वापरतात, लाकडाची किंवा स्टीलची, ॲल्युमिनियमची पण असते। तर हा रवीतला र। रवीतला र। र अजून कशात असतो? रस, आपण संत्र्या मोसंब्याचा रस काढतो, आंब्याचा रस काढतो, त्या रस या शब्दामध्ये पण र आहे। रवीतला र। किंवा रथ असतो। रथ तुम्ही कधी पाहिला असेल तर तो रथ पूर्वी राजे रजवाडे वापरायचे, हल्ली रथ असतात, काही काही देवस्थानांमध्ये रथ असतात, तो रथातला र। हा रवीतला र आपण नेहमीच पाहतो, रवी। रवीतला र। नंतरचं अक्षर आहे ल। लसूण आपल्या घरामध्ये बहुतेक वेळा असतो, बाजारात आपण पाहतो, तर हा लसणातला ल। लसणातला ल। अजून आपल्या अंगावर बारीक बारीक केस असतात, त्याला लव म्हणतात, त्याच्यातही ल असतो, लव। बारीक केस असतात अंगावर, त्याला लव म्हणतात। किंवा आपण कोरोना व्हॅक्सिन घेतलं, ती लस असते, कोरोनाची लस घेतली आपण म्हणतो, लहान मुलांना आजार होऊ नयेत म्हणून लस देतात, तर त्या लसमध्ये पण ल असतो, लसणातला ल। लसणातला ल। नंतर हे वजन। हे वजन काही काही ठिकाणी अजूनही असं वजन एका तागडीत ठेवून दुसऱ्या तागडीमध्ये भाजी किंवा फळं ठेवून वजन करतात, तर हे वजन 500 ग्राम, 200 ग्राम, 100 ग्राम, 50 ग्राम असे वजन असतं, लोखंडाचे असतात ते बनवलेले, स्टँडर्ड असतं ते वजन। हा वजनातला व। व अजून कशात असतो? आपण वर जातो म्हणतो, त्याच्यातही व असतो, किंवा आपण वजनातला व, वर मधला व। नंतरचं आहे श। श अक्षर हे शहाळ। शहाळ हे शहाळ्याचं चित्र आहे, छोटे नारळ असतात, आपण पाणी पितो त्याचं, कच्चे नारळ असतात, त्याला म्हणतात श। शहाळतला श। शहाळ्यातला श। श अजून शहामृगामध्ये पण असतो, किंवा शतक आपण म्हणतो, 100 आकडा त्याच्यात शतक झालं असं म्हणतो, तर त्याच्याही श असतो हा। थँक्यू। आज आपण य, र, ल व श ही अक्षरं पाहिली।